नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं बापू की आवाज़ न्यूज़। गोंदिया शहर के मुख्य मार्केट क्षेत्र में ट्रैफिक पुलिस ने बड़ा कदम उठाया है। अब नवरात्रि उत्सव तक 3 पहिया और 4 पहिया वाहनों की आवाजाही पर पूरी तरह से प्रतिबंध लगाया गया है। पुलिस प्रशासन का कहना है कि यह निर्णय भीड़भाड़ कम करने और आम नागरिकों की सुविधा के लिए लिया गया है। नियम का उल्लंघन करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। पुलिस ने अपील की है कि लोग नियमों का पालन करें और मार्केट क्षेत्र में केवल 2 पहिया वाहन अथवा पैदल ही प्रवेश करें। काय सांगाल सर, गोंदिया वाहतूक शाखातर्फे एक आदेश आला आहे की जो मार्केट आहे त्यामध्ये 3 व्हीलर अँड 4 व्हीलर गाड्यांना प्रतिबंधित केलं आहे, काय सांगाल? गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भापरे साहेब तसेच गोंदिया जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहरामध्ये दुर्गा उत्सव हा सुरळीत पार पडावा व वाहतुकीची कुठलीही कोंडी होऊ नये यासाठी एकूण 7 ठिकाणाहून शहराच्या मुख्य भागात येण्यास 4 व्हीलर त्याचप्रमाणे 3 व्हीलर वाहनांना सायंकाळी 4 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे, जेणेकरून वाहतुकीची समस्या गोंदिया शहरात उत्पन्न होणार नाही। त्याचप्रमाणे 2 4 व्हीलर त्याचप्रमाणे 2 व्हीलर या देखील गोंदिया शहरामध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पेट्रोलिंग करत असतात आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याचा वाहतूक शाखेतर्फे प्रयत्न केला जात आहे। सर, ह्यामध्ये एक शंका आहे की जे मार्केटमध्ये त्यांचे घर आहे आणि त्यांच्याकडे 3 व्हीलर 4 व्हीलर आहे, त्यांना तर मग प्रॉब्लेम येईल हे आदेशामुळे, काय सांगाल? पहा, आपण मार्केटमध्ये जे राहणारे नागरिक इसम आहे तर आदेशाप्रमाणे अत्यावश्यक वाहनांना सोडून हा नो एंट्रीचा आदेश काढलेला आहे। तर त्यासाठी जर कोर हार्ट ऑफ सिटीमध्ये राहणारे नागरिक असतील आणि कोणाची प्रकृती खराब असेल, काय असेल, अत्यावश्यक बाब असेल तर आपण त्याचाही विचार केलेला आहे त्यामध्ये। सर, हा जो आदेश आहे हा फक्त नवरात्रीपर्यंतच मर्यादित आहे की समोर पडणार? नाही, अगदी बरोबर, फक्त नवरात्रीसाठीच हा निर्गमित केलेला आहे। त्यानंतर आपण दिवाळीसाठी वेगळा आदेश काढू। काय आव्हान कराल या माध्यमातून लोक? या माध्यमातून मी नागरिकांना असे आवाहन करतो की आपण दुर्गा उत्सवाचा आनंद घ्यावा आणि पोलीस वाहतूक शाखेला सहकार्य करावे आणि जी मर्यादा दिलेली आहे 4 ते सायंकाळी 11 वाजेपर्यंत शहराच्या मुख्य भागामध्ये 4 व्हीलर आणि 3 व्हीलर घेऊन जाऊ नये, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत चालेल। जे लोक आदेशाचे पालन करतील नाही त्यांच्यासाठी काय करावे? त्यांच्यासाठी आपण दंडात्मक कारवाई करणार आहे, जे कायद्याप्रमाणे जी कारवाई आहे ती कारवाई करणार आहे आपण त्यांच्यावर।